हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? नक्कीच. चला आज आपण बघूया काय बनवणार आहोत. इथं आपण कद्दूकिस करून कोबी घेतलेला आहे 2 वाट्या. त्यात वाटीभर आपण गाजर किसून घातलेला आहे. फाईन चॉप शिमला मिरची आहे. अद्रक किसून घेतलेला आहे. लसूण पाकळ्या चॉप केलेल्या आहेत, फाईन चॉप केलेले. 2 हिरव्या मिरच्या घाला कापून आणि थोडेसे स्प्रिंग ऑनियन्स. आणि वर थोडीशी कोथिंबीर घाला. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. यात आपण आता थोडीशी मिरेपूड घालणार आहोत. दोन ते साधारण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. 2 चमचे आपण मैदा घालतोय. थोडंसं मीठ अगदी थोडंसंच घालायचं आहे. थोडंसं ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, एक ते 1.5 चमचा टोमॅटो सॉस आणि सगळ्यात शेवटी सोया सॉस. मी शेवटला सांगेल की सगळी कन्सिस्टन्सी करायला किती चमचे मैदा आणि किती चमचे कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे. आता हे सगळं मिसळलेलं आहे. आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला हे मिक्स करण्यासाठी 5 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे मैदा लागलेला आहे. आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊयात. जास्त गोल पण करायचं नाही. हे बघा, हे असे तयार आहे. सगळे बॉल्स तयार करून घ्यायचे. एकदम हलक्या हाताने बॉल तयार करा. जास्त दाबायचं नाही आपल्याला, नाही तर जे भाज्यांमधलं पाणी आहे ते सुटेल आणि आपले बॉल्स व्यवस्थित तयार नाहीत होणार. तेल आपलं गरम झालेलं आहे.
मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे मंचुरियन, नाहीतर बाहेरून क्रिस्पी होतील पण आतून कच्चेच असतील. मंद आचेवर आता आपण मंचुरियन तळून घेणार आहोत. त्याला एक मिनिट किंवा 2 मिनिट आपण हलवायचं नाही, कारण हलवल्यानंतर ते तुटून जाते. थोडंसं शिजले की आपण पलटून घेऊ त्याला. कमीच गॅसवर तळतोय आपण. मंद आचेवरच तळतोय आपण मंचुरियनचे बॉल्स. जर तुम्हाला कोणी आल्यानंतर जर लगेच तळून द्यायचे असतील तर तुम्ही हे असे अर्धवट फ्राय झालेले काढून ठेवू शकता, कारण जर आपण तसंच ठेवलं तर ते पाणी अजून सुटेल त्यांना, भाज्यांना. आणि नंतर मग परत एक वेळेस फ्राय करून सॉसमध्ये सोडून दिलं तरी चालेल. हे बघा, आपले बॉल्स तयार आहेत. आता आपण यांना काढून घेऊया. बघा कसे झाले. आता सगळेच बॉल आपण एकदाच तयार करून घेऊया आणि फ्राय करून घेऊया. हे बघा कसे क्रिस्पी झाले. आता आपण सगळे बॉल तयार करून घेतले. इथं आपल्याला नूडल्स फ्राय करायचे आहेत. त्यासाठी आपण थोडेसे नूडल्स बॉईल करून घेऊयात. पूर्ण बॉईल नाही करायचे. इथं पाणी गरम झालेलं आहे. यात आपण हे नूडल्स टाकूयात. नूडल्स आपल्याला जास्त शिजवून घ्यायचे नाही आहेत. फक्त एक नूडल्स बाजूला निघेपर्यंतच फक्त, नाहीतर ते फ्राय नीट होणार नाही आपलं. होत आलेतच आपले नूडल्स. एकच मिनिट अजून. नूडल्समध्ये ना थोडंसं कॉर्नफ्लॉवर छिडकून घ्या, म्हणजे ते फ्राय करताना मोकळे होतील. जास्त नका घालू, नाहीतर ते तेलात करपल्या जाते. आता आपण तळून घेऊया. तेल गरम झाले, आपण यात नूडल्स टाकून घेऊया. थोडे थोडे टाकून तळून घ्या. इथे छान कुरकुरीत असे होतील.
हे आपण सगळे मंचुरियन बॉल तळून घेतलेले आहेत. आता आपण त्याची ग्रेव्ही करूयात. तेल टाकले आपण कढईमध्ये, थोडं गरम झाले ते. त्यात आपण टाकूयात कांदा, लसूण आणि अद्रक आपण किसून घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला ना फुल गॅसवर करायचं आहे, म्हणजे जो स्मोकी फ्लेवर येतो ना ते येईल आपल्या मंचुरियनला. यात आपण शिमला मिरची घालणार आहे. थोडीशी आपण मिरेपूड टाकलं आणि हे सगळे तिन्ही सॉस मिक्स आहेत. रेड चिली, ग्रीन चिली आणि सोया सॉस हे आपण टाकणार आहोत. आता थोडंसं पाणी टाकूया. आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं, कारण सोया सॉस असल्यामुळं मिठाची जास्त गरज पडत नाही. आता आपण हे जे सॉस आहे ते घट्ट होण्यासाठी ना आपण त्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालतो. म्हणजे आपलं जे सॉस आहे ते मस्त अशी ग्रेव्ही होईल. आता कमी गॅस करून एक मिनिटच फक्त याला आपण शिजवून घेऊ. थोडेसे वरनं थोडीशी कांद्याची पात टाकूयात. आता आपण यात मंचुरियन बॉल्स घालून घेऊया. आपले मंचुरियन तयार आहेत. आता याला आपण एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये घेऊयात. आपले गरमागरम मंचुरियन तयार आहेत. यावर आता आपण जे फ्राय केलेले नूडल्स होते ते टाकून घेणार आहोत. तयार आहेत आपले व्हेज मंचुरियन. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.